ला स्वाभिमान शिकवला, ज्या मराठा समाजानं अखंड हिंदुस्थानाला अभिमान शिकवला, त्या मराठा समाजाच्या व्यथा आणि ज्या छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रावरती नव्हे इथल्या अनेक समाजावरती स्वतःचे उपकार केले, त्या सर्व महाराजांच्या विचारांवरती प्रेम करणाऱ्या मावळ्यांसाठी आज एक सभा आयोजित केली, त्याबद्दल सर्व कलेढोण नगरीचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो। माणसानं आयुष्यात कशाचाच भ्रष्टाचार करू नये, त्यातल्या त्यात वेळेचा तर अजिबातच करू नये। मला कार्यक्रमाचं टायमिंग दिलं होतं 12, मला यायला वाजले 1। खरं तर विट्याच्या रोडचा प्रसाद, त्यामुळे यायला थोडासा वेळ झाला, त्याबद्दल पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो। पण असं म्हटलं जातं की भगवंताकडे जाण्याचा मार्ग खडतर असतो, कदाचित माझ्या मराठा समाजापर्यंत भगवंता समान असणाऱ्या या समाजापर्यंत येण्याचा मार्ग सुद्धा खडतर असावा, त्याबद्दल थोडासा येण्यासाठी उशीर झाला, त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर कोण म्हणत आहे की मराठा समाज एक येत नाही? कोण म्हणतंय असं की मराठा समाज एक येत नाही? जर एक आला तर अशी बसायला जागा उरत नाही। खरं तर आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो, ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती आमचं रक्त सळसळतं, ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती आमच्या अंगावरती सर्रकरणा काटा येतो, ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती आजही जगण्याला अभिमान उरतो, ज्या राजानं इथल्या जनसामान्यामध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण केली, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यावरती आमच्या बारक्या पोराला सांगावं लागत नाही की जय का म्हणायचं, त्याच्या तोंडून जय कधी बाहेर पडतं आमचं आम्हालाच कळत नाही। मग ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती आपल्या छात्या अभिमानानं फुगतात, ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती आमच्या अंगावरती काटा येतो, मग विचार करा साक्षात ज्या राजासोबत जी मराठा समाजातली माणसं फिरली असतील त्यांचं काय होत असेल। राजा आपल्या सोबत फिरतोय, राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय, राजा आपल्या सोबत तलवार फिरवतोय, ही कल्पनाच एवढी विशद आहे की उगाच या माणसासाठी हजारो मराठा समाजानं स्वतःचे प्राण दिले नसतील। पण 350 वर्ष झाली छत्रपती शिवरायांना जाऊन, 350 वर्ष झाली या समाजानं छत्रपती संभाजी राजासारखा राजा या महाराष्ट्राच्या मातीला दिला। संभाजी राजाला जाऊन 350 वर्ष झाली, पण ज्या समाजानं अखंड समाजाला सर्वोत्कृष्ट एक योद्धा दिला, त्या राजाला जाऊन बरेच वर्ष झाली तरी आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावरती आरोप केला जातो। कोणीतरी उठतं आणि म्हणतं छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श होऊन गेले, आमची लोक शांत बसतात। कोणीतरी उठतं म्हणतात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे कोण होते? स्वराज्य रक्षक होते का धर्मवीर होते? आमची लोक शांत बसतात। दादांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मी पहिल्यांदा सांगतो, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा वक्ता नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता नाही, माझा पक्ष एकच आहे, तो म्हणजे स्वराज्य, आणि माझे मालक एकच आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यामुळे जिसका गुरु बलवान होता है उसका चेहरा पैलवान होता है, त्यामुळे कुणापुढे झोकायची मला गरज नाही। पहिल्यांदा सांगतो, आपल्या इथं एक शहर आहे ज्याचं नाव आता शिंदे सरकारनं बदलून छत्रपती संभाजीनगर केलं, त्या शहराचं नाव पहिल्यांदा होतं औरंगाबाद। दादांनो, महाराष्ट्राच्या मातीमध्ये संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला, कोणीतरी उठलं आणि याचिका टाकली की या शहराचं नाव संभाजीनगर ठेवायचं नाही, या शहराचं नाव औरंगाबाद ठेवायचं। त्यावेळी केंद्र शासनाने एक GR काढला की कोणाचं काय मत आहे त्या शहराचं नाव असावं। साहेब, महाराष्ट्रातून औरंगाबाद या नावासाठी 70,000 फॉर्म गेले, पण छत्रपती संभाजीनगर या नावासाठी महाराष्ट्रातनं फक्त 30,000 फॉर्म गेले। छत्रपती संभाजी महाराज की ही जय म्हणणारी लोक का शांत बसली याचा मला कायम प्रश्न पडतोय। अहो, आपल्या बापाला एकेरी नावानं हाक मारली तरी आमचं रक्त सळसळतं। बापा समान असणाऱ्या आपल्या राजावरती आरोप केला गेला, बापा समान असणाऱ्या आपल्या मराठा समाजावरती आजपर्यंत अत्याचार करत गेला, आजपर्यंत फक्त दुसऱ्याची धुणे धुवायची कामं आपण केली। का वाटलं नाही आपण एका समाज म्हणून एकत्र यावं? का वाटलं नाही? आजपर्यंत लोक म्हणत आली की मराठा समाज कधी एकत्र येत नाही, याचं कारण काय हो? का आपल्याला वाटलं नाही की वेळोवेळी आपल्यावरती अत्याचार झाला? ज्या मराठा समाजानं सगळ्या समाजावरती अनंत उपकार केले, त्या समाजावरती वेळ आली त्यावेळी कोण वाटायला आला? कोण उभा राहिला आपल्यासोबत? आपल्यासोबत फक्त गरीब मराठा पाटीला पाट लावून उभा राहिला। तुम्हाला माहिती आहे, मी एक जाणीवपूर्वक तुम्हाला उदाहरण सांगतो की त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं आपण। पोरांनो, एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, करून अत्याचाराचा कहर
त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या रक्त तुमचं, दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छातीत ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. ही सांगण्याची जिगर आहे ना, ही जिगर आपल्यामध्ये आपल्या राजाने निर्माण केली. आपल्या वाडवडिलांनी मराठा समाजानं उगाच म्हणत नाही 18 पगड 96 कुळी मराठा, आम्ही चुकून कधी मुंगीच्याही वाट्याला जात नाही, आम्ही चुकून कधी मुंगीच्याही वाट्याला जात नाही. पण जर आमच्या वाट्याला कोणी आलं तर आम्ही त्याच्या वाट्यावर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाट्यावर परतत नाही. हा मराठ्यांचा इतिहास आहे. आजपर्यंत या समाजानं या महाराष्ट्राला अनेक नेते दिले. सगळ्यात जास्त आमदार मराठ्यांचे आहेत, सगळ्यात जास्त खासदार मराठ्यांचे आहेत, सगळ्यात जास्त कारखाने मराठ्यांचे, सगळ्यात जास्त जिल्हा परिषद मराठ्यांच्या, सगळ्यात जास्त ग्रामपंचायत मराठ्यांच्या, सगळ्यात जास्त सरपंच मराठ्यांचे. मग आरक्षण आपण मागतोय कोणाला? काय नाही होतोय? जसं या मराठा समाजावरती बाहेरच्या लोकांनी अत्याचार केला त्यापेक्षा जास्त साहेब मराठा समाजावरती मराठा समाजातल्या नेत्यांनी अत्याचार केलाय. अहो ते एक मिनिटीवर त्यांचे एक छगन भुजबळ साहेब, मी कुठल्या नेत्याबद्दल बोलत नाही, पण त्यांनी त्यांच्या समाजासाठी पहिल्यांदा छाती ठोकून पुढे आले. पक्ष बाजूला सरून किती मराठा नेते पुढे आले आपल्या समाजासाठी? किती मराठा नेत्यांनी सांगितलं होय आम्ही मिळवून देऊ मराठ्यांना आरक्षण? नाही हो, तुमचं मत मागायला फक्त दारात येत आहेत आणि मत घेऊन गेले की आपल्यावरती पाला पाचोळ्यासारखी आपल्या मराठ्यांची अवस्था करून ठेवली. नाही वाटत का हो आपल्या पोरांची शिक्षण थांबलेत? कुठल्या मराठ्याला वाटलं माझा कारखाना कोण इथल्या मराठ्या पोरांची गरिबी बाहेर काढावी? तो एक गोपीनाथराव मुंडे साहेब वंजारी समाजासाठी त्या माणसानं काम केलं. आज ही वंजारी समाज स्वतःच्या घरात त्यांचा देवाऱ्याच्या साईडला देवता म्हणून त्यांचा फोटो पुसतो. मग आम्हा मराठा समाजाने कितीतरी मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या मातीला दिले, पण आज वेळ बदलले. आज एक शेतकऱ्याचा पोरगा तुमच्या माझ्यासाठी उभारलाय. त्या शेतकऱ्याच्या पोराचं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. आणि पाटील खडे तो सरकार से बडे. जगात सगळ्यांचा नाद करा पण मराठ्यांचा नाद करायचा नाही, कारण मराठा जर एकत्र आला तर आता लाखात येत नाही तर तो आता कोटीत येतो. त्यामुळं सरकारनं सुद्धा इथून पुढं थोडंसं संयमानं घ्यावं आणि मराठ्यांच्या बाजूला ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य कराव्या. माझं एक नेहमी सांगणं असतं की दादांनी मगाशी सांगितलं की महाराजांवरती बोला, समाजावरती बोला. होय हो, महाराजांवरती बोलायचं आहे, पण यांच्या अंगातली खदखद कोणी बाहेर काढायची? त्यांच्या अंगातला राग तो बाहेर कोणी काढायचा? तुम्हाला माहिती आहे महाराजांचं एक वाक्य होतं, हे राज्य व्हावं हे तो कोणाची इच्छा? कोणाची इच्छा? श्री म्हणजे कोण? श्री म्हणजे कोण? श्री म्हणजे कोण? पोरानं मला सांगा, सैराट पिक्चर बघितला का रे? बघितला? आरची कोणावर पळून गेली ती? परशा. आरची कुठल्या गाडीवर बसून आली ती? बुलेट. बर. झिंग झिंग. पोरानं मला सांगा, मासाहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे? मासाहेब जिजाऊंच्या आईंचं नाव काय? आजपर्यंत आपल्या समाजानं आपल्या पोरांना जे पेरले ते उगवले. गहू पेरून कधी ज्वारी उगवलेलं बघितले? जुंधळे पेरून कधी मका उगवलेलं बघितले? जे पेरले ते उगवणार आहे. हे राज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा. श्री म्हणजे कोण? माझी आई. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईन 12 ते 13 वर्षाचं पोरग, मिसरूट न फुटलेलं पोरग तोरणा किल्ल्यावरती जातं स्वराज्याचं पहिलं तोरण उभा करतं. ते छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांचं एक वाक्य होतं, आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हास अवगत्य. आबासाहेब म्हणजे कोण? माझे वडील. माझ्या वडिलांनी जो मला संकल्प घालून दिलाय तेच करणे मला भाग्य आहे. मग आज आपल्या पोरांचा आदर्श कोण आहे? ताईनं मध्यंतरी तो पुष्पा नावाचा पिक्चर आला. चांगलं चालणारं आमच्या समाजातलं गडी सगळं लंगडं चालायला लागलं. झुके का नाही साला म्हणे. म्हणजे शेतकऱ्याची पोरं किती आहेत? हात वरती करा. सगळे शेतकरी आहेत. आता विटा म्हणल्या जरा सोना चांदी येते त्यामुळे बघून बोलायला लागतं. एखाद्या पोराला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे तर ते पोरगं लगी म्हणतो शाहरुख खान माझा आदर्श आहे. एखाद्या पोराला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे तर ते पोरगं लगी म्हणतंय सलमान खान माझा आदर्श आहे. दादा जिम मध्ये 2 तास घाम गाणारा शाहरुख खान तुझा आदर्श जरूर असू दे. जिम मध्ये 2 तास घाम गाणारा शाहरुख खान दादा तुझा आदर्श जरूर असू दे. काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान दादा तुझा आदर्श जरूर असू दे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत 2 बैलांच्या पाठीमागं लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरांनो आपला आदर्श असला पाहिजे.
आपला बापच आपला आदर्श असला पाहिजे. मग कोणतरी म्हणतं की परवा दिवशी विराट कोहलीचं 100 रनांचं शतक झालं. दादांनो, कधीतरी शेतात जाऊन आपल्या बापानं या बांधापासून त्या बांधापर्यंत लाकडी नांगराच्या हुंडा घेऊन मारलेल्या त्या धावा मोज. नक्कीच विराट कोहलीपेक्षा 1 शतक आपल्या बापाचं जास्त असेल. मोजता आलं पाहिजे हो. राजांचे राजे म्हणायचे मावळे तुमच्यासाठी काय पण, आणि मावळे म्हणायचे राजे तुमच्यासाठी काय पण. आता आमची माणसं कुणासाठी काय पण म्हणायला लागली. ताईनं ज्यानं 9 महिने पोटात सांभाळले, फाडून बाहेर काढले, त्याचं काय नाही. 9 दिवस आयुष्यात आले की लगेच म्हणते तुझ्यासाठी काय पण. आमच्या इकडे कवी बरं का, फार सुंदर अशी कविता. तो असं म्हणतो, बाप काढलाच घराबाहेर, बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते माई पण, बायकोला मात्र रोज म्हणालाच तुमच्यासाठी काय पण. अरे लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिने किती केलते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, लहानपणी ही माझी माय तुला शेतात न्यायची. तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात राहायचास, तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात राहायचास. आणि माईचं दूध संपलं ना लेका तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोचला असले का, रक्त पिऊन पोचला असले की आता रक्ताचा तरी ठेव मान. पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, आता फक्त एक कर. या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण, या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण. किती दिवस जगणार आहे का झाडावरचे पिकलं पान. तू गोडदोड खा, तू गोडदोड खा, पण माझ्या म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि जर भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ. तुझी बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. कशावर लिहून देतो? बॉन्डवर लिहून देतो. बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. यदा कदाचित गेली तर मर्दा मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस, तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. अरे तुला वाघ बनवले माईनं, तुला मराठ्यांचा वाघ बनवले माईनं. दुर्दैवानं तिलाच उरलं आता बायपण. खरा मर्द असशील तर माय आणि बापाचं दर्शन घेऊन मन माय बाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी. हे म्हणता आलं पाहिजे, हे करता आलं पाहिजे. त्यावेळी शिवचरित्र आपल्या मनामध्ये भिरणार आहे हो. शिवचरित्र म्हणजे काय हो? मराठा समाजानं या चरित्रातून नेमका काय आदर्श घ्यायचा, तर तो म्हणजे निष्ठा. जगाच्या पाठीवरती पहिला राजा ज्यानं यातला जनसामान्य माणसाला शिकवली की निष्ठा म्हणजे काय, समर्पण म्हणजे काय. तुम्हाला माहितीये 12 वर्षाचं एक राजस्थानचं पोरग होतं, ते चुकून महाराष्ट्रात आलं आणि आल्याबरोबर एका शेतकऱ्याला भेटलं आणि म्हणलं असा कोणी माणूस आहे जो उत्तम कलाकारांना सन्मान करतो. तो शेतकऱ्याचा पोरगा म्हणला एक माणूस आहे. काय नाव त्याचं? एक माणूस आहे. कुठं राहतो तो? हा माणूस, त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. बर कुठं राहतो हा माणूस? हा माणूस माझा रायगडावरती राहतो. रायगड म्हणजे महाराजांचा स्वर्ग. हा माणूस रायगडावरती राहतो. 12 वर्षाचा पोरग सर गेलं रायगडापाशी गेलं.